नमस्कार, मी रोहिणी आणि तुम्ही बघत आहे पोलीस टाइम न्यूज। आज रामनवमी, पण रामनवमी या अगोदर आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की उपरास आणि नागपूरमध्ये 17 मार्च या दिवसाला सर्वांनी एक हिंसक दिवस म्हणून ओळखला गेलेला आहे। कारण 17 मार्च रोजी 2 गट आमने-सामने आले आणि 2 गटामध्ये झालेल्या हिंसक वादामुळे शांतीचं प्रतीक असणारं नागपूर इथे अक्षरशः अशांती झालेली होती। पण आज आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या चॅनल मार्फत की हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी आज आम्ही उभे आहोत, चिटणवीस पार्क। याच ठिकाणी त्या हिंसेची सुरुवात झालेली होती आणि हेच ते ठिकाण होतं ज्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता की जेणेकरून अशी कुठलीही दुर्घटना आता या ठिकाणी नको व्हायला। पण याच पार्श्वभूमीवर रमजान ईद ही सुद्धा मोठ्या उत्साहाने साजरी केली गेली आणि याच पार्श्वभूमीवर आज रामनवमी सुद्धा त्याच ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी होत आहे। आणि आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो की हेच ते ठिकाण ज्या ठिकाणी आज चारही बाजूला तुम्ही बघू शकता की श्रीराम यांचे भगवा कलर आपल्याला चारही बाजूने दिसते आहे आणि चारही भागातील सर्व लोक, सर्व जात, पंथ, धर्म, सर्व लोक तुम्हाला इथे सहखुशीने आणि उत्साहाने आपल्याला बघायला मिळत आहेत। सर्वांसाठी इथे महाप्रसाद सुद्धा त्यांच्यासाठी आयोजन केलेलं आहे। इथे पाण्याची सोय सुद्धा केलेली आहे। हा एक उपक्रम म्हणून नाही तर हा एक सण मोठ्या उत्साहात साजरा होणारा, आज शांतीपूर्वक साजरा होत आहे। पण या ठिकाणी सर्वात जास्त तुम्ही बघू शकत असेल हिंसेमुळे आज आमचं पोलीस प्रशासन किती सतर्क झालेलं आहे। प्रत्येक झाक्यांच्या मागे पोलीस प्रशासन आहे आणि प्रत्येक स्क्वेअरवर आपल्याला पोलीस प्रशासनाचा कडक बंदोबस्त सुद्धा बघायला मिळते आहे। जी हिंसा नागपूरमध्ये वाढलेली होती आमच्या प्रशासनामुळे आणि नागरिकांच्या सहकार्यामुळे आज ही रामनवमी सुद्धा शांततेने आपल्याला पार होताना दिसते आहे आणि रामभक्त सुद्धा या रामनवमी निमित्त सहकार्य करताना आपल्याला दिसत आहेत। तर जी हिंसा इतकी हिंसक झाली होती पण याच नागपूरला पुन्हा शांत बनवण्यासाठी नागरिकांनी, पोलीस प्रशासनाने आणि सर्व भक्तांनी सुद्धा खूप मोठा सहकार्य केलेला आहे। तर असंच या नागपूरला आपण शांततेचे प्रतीकच म्हणून ठेवूया आणि पुन्हा भेटूया नवीन बातमीसह। व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नीलसह मी रोहिणी, पोलीस टाइम न्यूज, नागपूर।